नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातील लाखो मनरेगा कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. अखेर प्रतीक्षा संपली आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्याला 1409 कोटी 2,74,973 रुपयांचा चौथा हप्ता हा मंजूर करण्यात आलेला आहे. ही रक्कम महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट या अंतर्गत 2025 आणि 2026 या आर्थिक वर्षासाठी ही देण्यात आलेली आहे. मग शेतकरी मित्रांनो, नेमकी रक्कम किती आहे आणि नेमका हा हप्ता कुणाला मिळणार? हा चौथा हप्ता कुणाला मिळणार? 1409 कोटी रुपये हे नेमके कोणासाठी आहेत? ते आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग माहिती सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, मग नेमकी किती रक्कम मंजूर झालेली आहे आणि कोणासाठी आहे ते अगदी सविस्तर जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने 27 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृत आदेश जारी केलेला आहे आणि या आदेशानुसार एकूण मंजूर रक्कम 1168 कोटी 28,41,700 रुपये ही इतकी आहे आणि यापूर्वीच्या शिल्लक रकमेची भर घालून एकूण उपलब्ध रक्कम 1409 कोटी 2,74,973 रुपये इतकी आहे. म्हणजेच आता राज्याकडे मजुरांच्या वेतनासाठी मोठी रक्कम ही उपलब्ध झालेली आहे. मग शेतकरी मित्रांनो, आता ही रक्कम नेमकी कोणाला मिळणार आणि कोणासाठी आहे ते आता आपण बघूया. शेतकरी मित्रांनो, ही रक्कम मुख्यत्वे मजुरांच्या वेतनासाठी देण्यात आलेली आहे, म्हणजेच मनरेगासाठी. शेतकरी मित्रांनो, मनरेगाचे जे काही पैसे थकीत राहिलेले होते आणि शेतकरी जे काही लाभार्थी वाट पाहून होते, आता त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. मग त्याच्यासाठी आता ही रक्कम ही आता वितरित होणार आहे आणि याच्यासाठी विभागनिहाय वाटणी इथे दिलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. अनुसूचित जातीसाठी म्हणजेच एससी साठी 111 कोटी 55 लाख रुपये, अनुसूचित जमातीसाठी म्हणजेच एसटी साठी 168 कोटी 67 लाख रुपये आणि इतर लाभार्थ्यांसाठी 1128 कोटी 79 लाख रुपये. यातून स्पष्ट होते की राज्यातील सर्व घटकांना आता हा निधी उपलब्ध होणार आहे. मग शेतकरी मित्रांनो, पैसे नेमके कसे शेतकरी मित्रांनो, पैसे नेमके कसे वितरित होणार तर ते आता आपण ते बघूया. शेतकरी मित्रांनो, ही रक्कम नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच NEFMS या पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि पैसे स्टेट एम्प्लॉयमेंट गॅरंटी फंड मार्फत हे वितरित केले जातील. शेतकरी मित्रांनो, दररोज FTO म्हणजेच फंड ट्रान्सफर ऑर्डर तयार होऊन प्रत्यक्ष खर्चानुसार हा निधी सोडला जाईल. म्हणजेच आता वेतन हे थेट बँक खात्यात हा जमा होणार आहे आणि याच्यासाठी मार्ग सुद्धा मोकळा झालेला आहे. मग शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी केंद्र सरकारने काही महत्त्वाच्या अटी हे घातलेल्या आहेत. त्या अटी कोणत्या आहेत आता आपण बघूया. केंद्र सरकारने सर्व खर्चाची नोंद नरेगा सॉफ्ट पोर्टलवर असणे आवश्यक आहे. ही सर्वात प्रथम ही अट घातलेली आहे. म्हणजे सर्व खर्चाची नोंद ही नरेगाचं जे काही पोर्टल आहे, नरेगा सॉफ्ट पोर्टल, त्याच्यावरती असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर कोणत्याही कामगाराला दुबार दुबार पेमेंट होऊ नये, म्हणजे कोणत्याही कामगाराला पुन्हा पेमेंट मिळू नये, त्याच्यामुळे ही ही अट त्यांनी घातलेली आहे. त्याच्यानंतर निधीचा वापर केवळ मंजूर कामासाठीच करावा. जो काही निधी मंजूर झालेला आहे त्याचा वापर फक्त मंजूर कामासाठीच करावा. त्याच्यानंतर व्याज जमा झाल्यास ते केंद्र सरकारकडे परत करावे. त्याच्यासाठी जर का काही व्याज जमा झालं असेल तर ते केंद्र सरकारकडे परत करावे लागणार. म्हणून निधीचा वापर पारदर्शक पद्धतीने होणार आहे आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. मग महाराष्ट्रातील कामगारांसाठी हा मोठा दिलासा आहे. मागील काही दिवसांपासून वेतन रखडल्यामुळे अनेक कामगार अडचणीत आलेले होते आणि आता त्यांच्यासाठीच ही आनंदाची बातमी आहे. आता हा चौथा हप्ता मंजूर झाल्यामुळे रखडलेली वेतने लवकर जमा होण्याची शक्यता आहे. नवीन कामांना आता गती लागणार आणि तसेच ग्रामीण भागात रोजगाराची आता वाढ होणार. ग्रामीण अर्थव्यवस्थेला याचा मोठा फायदा होणार आहे. मग शेतकरी मित्रांनो, नेमकी आदेशाची तारीख किती आहे तर तुम्ही इथे बघू शकता. आदेश जारी 27 फेब्रुवारी 2026 रोजी आणि आर्थिक वर्ष 2025-26 असणार आहे. हा निधी ग्रामीण विकास विभागामार्फत हा वितरित केला जाणार आहे. मग याच्यासाठी काही निष्कर्ष सुद्धा दिलेले आहेत. ते निष्कर्ष काय आहे तुम्ही ते बघू शकता. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील ही अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक देणारी बातमी आहे. रुपये 1409 कोटींच्या या निधीमुळे लाखो कामगारांच्या खात्यावर आता वेतन सुद्धा जमा होणार आहे आणि ग्रामीण विकासाला चालना सुद्धा मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या गावामध्ये मनरेगाचे काम चालू असेल
तर तुमच्या खात्यात पैसे आले का ते नक्की तपासा. आता तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. कारण त्यांना सुद्धा या योजनेविषयी माहिती कळेल. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.